हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता निघाली आहे. इना आणि इनाचे पप्पा घरीच आहेत. मी थोडंसं शॉपमध्ये जायचं होतं मला. आणि आज मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येणार आहे, जे की जर्मनीमध्ये तुम्ही जर त्या गोष्टी केल्या तर तुम्हाला जेलमध्ये पण जावं लागेल आणि खूप मोठा फाईन पण भरावा लागेल. आज त्या टॉपिकवर बोलणार आहे. तर तुम्हाला तो टॉपिक नक्की आवडेल. आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आली. ती खूप इंटरेस्टिंग आहे. जर्मनीमध्ये तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करू शकत नाही जे की तुम्हाला त्याच्यासाठी फाईन किंवा जेल पण जावं लागेल. तर आज मी त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. ती पहिली गोष्ट जी आहे ती आहे की स्वतःच्या मनावर मुलाचे नाव ठेवू शकत नाही. इथे नेम्सची लिस्ट असते आणि त्या लिस्टमध्ये जे नाव आहेत ते आपण नाही ठेवू शकत आपल्या मुलांचे. जर्मन गव्हर्नमेंटकडे असा राईट आहे. आपण जर काही पण नाव ठेवलं तर त्याच्यात त्यांनी इंटरफेअर पण करू शकतात. हा राईट त्यांच्याकडे आहे. त्यांचा असा मत आहे जर्मन गव्हर्नमेंटचा की जर पॅरेंट्सनी काही पण नाव ठेवलं आणि ते मोठे झाल्यावर त्यांना सहन नाही करावं लागेल, त्यामुळे गव्हर्नमेंटचा असा रूल आहे की त्यांनी जी लिस्ट दिली आहे त्याच्यापैकी ते नाव नाही ठेवू शकत तुम्ही. जर तुम्ही ठेवलं तर मग तुम्हाला त्याची फाईन भरावं लागेल. तर हा असा एक फर्स्ट रूल आहे जे की तुम्ही त्यांच्या लिस्टमधून नाव नाही ठेवू शकत. आणि तुम्हाला जर जर्मनीला यायचं असेल आणि आल्यावर जर तुम्ही ही जर चुकी केली तर तुम्हाला खरंच 1000 युरोचा फाईन भरावा लागेल, म्हणजे कमीत कमी 80,000चा तर ही मी जे नेक्स्ट गोष्ट सांगणार आहे ती आल्यावर कधीही चुकी करू नका. इंडियामध्ये किती सोपं असतं की तुम्हाला कोणतं गाणं पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला ऐकावंसं वाटत असेल, कुठं तुम्ही प्रवासात जाणार असेल आणि तर आपण डाउनलोड करतो कोणते सॉंग्स. तर मग आपण मस्त प्रवासात जाता वेळेस पण ते गाणे ऐकत ऐकत मस्त जातो. पण इथे जर्मनीमध्ये जर कंटेंट डाउनलोड केला, तुम्ही मूवी डाउनलोड केली इलिगल सोर्सहून, तर तुम्हाला 1000 युरोपेक्षा जास्त ह्या फाईन भरावं लागतं. तर तुम्ही इथे येऊन कोणत्या पण याच्यावर जाऊन डाउनलोड नाही करू शकत. इथे खूप म्हणजे काही जरी डाउनलोड करायचं असेल तर खूप म्हणजे त्याचे डिटेल्स काढून हे सगळं डाउनलोड करू शकता. म्हणजे सहज साईटवर जाऊन हे डाउनलोड करायचं ते डाउनलोड करायचं असं नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला मोठा फाईन बसू शकतो. तर तुम्हाला ही गोष्ट जर्मनीला आल्यावर माहिती पाहिजे. तर त्यानंतरची पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आज मी तुम्हाला सांगते. जर आपल्या इथे जर कार आहे आणि त्याला धूळ लागते, आपल्या इथं धुळीचा खूप हे आहे तर धूळ लागते, तर आपण काय करतो, पाईप घेतो आणि मस्त गाडीवर टाकतो आणि मग पुसून मग त्याला सगळं काय लावायचं आहे, डिटर्जंट जे काय लावायचं आहे ते लावून मस्त स्वच्छ करतो. पण इथे तसं नाही. इथे जर्मनीमध्ये तुम्ही घराच्या बाहेर जाऊन कार वॉश करू शकत नाही. ते इथे एक स्ट्रिक्ट मनाई आहे की तुम्ही घराच्या बाहेर ते डिटर्जंट लावून साफ करायचं, ते इथे जमत नाही. ते जर तुम्ही इथे केलं तर तुम्हाला खरंच खूप मोठा फाईन बसू शकतो. आणि इथे त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही रस्त्यावर जर ते डिटर्जंट घेऊन जर कार क्लीन केलं तर त्यांचं सराउंडिंग जे आहे, एन्व्हायरमेंट जे आहे ते घाण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट इथे करू शकत नाही. त्यासाठी पण तुम्हाला फाईन भरावं लागेल. आणि इथे जागोजागी सेंटर्स आहेत कार वॉशिंगचे, तर तुम्हाला तिथे जाऊनच वॉश करावं लागेल. आणि इथे वेगवेगळे सेंटर्स पण आहेत की तुम्ही स्वतः जाऊन तिथे क्लीन करू शकतो. म्हणजे आणि रोबोट्स पण आहेत आणि क्लिनिंगसाठी आपण सेल्फ पण करू शकतो. म्हणजे ते पाईप, म्हणजे पैसे टाकून ते पाईप घेऊन मग स्वतः ते सगळे त्यांच्या गोष्टी असतात तिथे, म्हणजे काही न नेता पण आपण स्वतः सगळ्या गोष्टी क्लीन करू शकतो. पण तिथे जाऊनच, म्हणजे घराच्या बाहेर तसं काही इथं काही करू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट मला आठवली
जर कारचाच गोष्ट चालली आहे तर मग अजून एक गोष्ट सांगते मी. जर तुम्हाला म्हणजे कुठेतरी दूर प्रवासाला जायचं असेल आणि ते हायवेवरून जायचं असेल आणि हायवेवरून तुम्ही जाता जाता जर तुमचं पेट्रोल संपलं पेट्रोल संपलं तर त्यासाठी पण तुम्हाला फाईन भरावं लागेल. कारण तुमची ही रेस्पॉन्सिबिलिटी होती की तुम्हाला किती किलोमीटर जायचं आहे आणि तुम्ही पेट्रोल चेक नाही केलं. त्याच्यामुळे जर तुमची गाडी तिथे स्टॉप झाली आणि म्हणजे हायवेवर चालता चालता, कारण इथे स्पीड लिमिट हायवेवर नाही आहे, आणि मग चालता चालता जर तुमची कार बंद झाली आणि मग त्याच्यासाठी पण तुम्हाला खूप मोठा फाईन भरावा लागेल. तर याची पण तुम्हाला काळजी घ्यावं लागेल जर जर्मनीला यायचं असेल तर यांचं असं म्हणणं असतं की हे तुमचीच चुकी आहे. ऑब्व्हियसली ते आपली चुकी आहे, कारण आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे त्याचा आपल्याला अंदाजा असतो की किती पेट्रोल पाहिजे असतं काय नाही. तर त्यामुळे यांचं असं म्हणणं असतं की कारण खूप स्पीडनी गाड्या जात असतात आणि मग त्याच्यामुळे आपलं म्हणजे स्पीड म्हणजे स्टॉप गाडी असता वेळेस मग काही ॲक्सिडेंट्स पण होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे सगळ्या गोष्टी बघून सगळं कार चेक करूनच जायचं असं. अजून एक कार रिलेटेडच गोष्ट सांगते मी. आपल्या इथे आपण जर कार घेतली तर आपण त्याची पूजा करतो आणि मग स्वास्तिक काढतो. पण नाही, इथे जर्मनीमध्ये तुम्ही स्वास्तिक काढू शकत नाही. कारण यांचं असं म्हणणं आहे की स्वास्तिक जे आहे ते नाझी सिम्बॉल सेम दिसतं, त्याच्यामुळे तुम्ही स्वास्तिक इथे काढू शकत नाही. म्हणजे काढू शकत नाही. जर काढली तर मग त्याची पण तुम्हाला फाईन भरावं लागेल. तर तुम्हाला ही पण गोष्ट जर जर्मनीमध्ये येऊन जर तुम्ही नवीन कार जर घेतली आणि मग त्याच्यावर जर स्वास्तिक काढायचं असेल तर बिलकुल करू नका. इथे जर्मनी याच्यानंतरची मी जी गोष्ट सांगेल तर खरंच त्या गोष्टीसाठी तुम्हाला जेल तर नक्कीच जावं लागेल. पण ती गोष्ट आहे, जर तुमचे कोणासोबत इथे भांडणे झाले असतील आणि त्या मोमेंटला तुम्हाला म्हणजे ऑफिस आहे कोणाला पण खूप राग येतो, तर इथे जर्मनीमध्ये तुम्ही त्याला असं करू शकत नाही, असं करू शकत नाही. अशा 2-3 गोष्टी आहेत जे तुम्ही करू शकत नाही त्यांच्यासमोर. जर केली तर तुम्हाला खरंच जेल जावं लागेल. आणि जर पोलिसांना बोलवायचं असेल, तुमच्या दोघांमध्ये जर केस सॉल्व्ह करायची असेल आणि पोलिसांना बोलवायचं असेल तर तुम्ही त्या पोलिसांना तू म्हणून बोलू शकत नाही. त्यांना आदरांनीच बोलावं लागतं, तुम्हीच असं म्हणावं लागतं. जर तू म्हणलास तर मग त्याच्यावर पण त्यांनी हे करू शकतात, तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतात. तर ही गोष्ट पण आहे जे की तुम्ही जर्मनीमध्ये आल्यावर करू शकत नाही. आणि यानंतरची गोष्ट मी सांगते ती तर म्हणजे असं वाटतच नाही की ह्या गोष्टीसाठी पण हे लोक फाईन लावतील का म्हणून. पण इथे खरंच त्या गोष्टीसाठी खूप सिरियस घेतलं जातं, जे की आपण ह्या गोष्टीला विचार पण करू शकत नाही की ह्या गोष्टीसाठी आम्हाला पैसे भरावे लागतील का म्हणून. पण असं माझा पण विचार आहे की जे त्यांनी करतात, फाईन भरतात, त्याच्यामुळेच आपण ती गोष्ट नंतर परत करत नाही. तर ती गोष्ट मला ही इथे येऊन खरंच चांगली वाटली की त्यासाठी त्यांनी फाईन पण घेऊ शकतात. ती चांगली गोष्ट आहे. तर ती गोष्ट आहे कचरा. खरंच जे ऐकलं तुम्ही ते बरोबर आहे की कचरा. तर कचरा इथे तुम्हाला म्हणजे तिथे मी तुम्हाला कधी म्हणजे खूप पहिल्याच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेलं आहे की इथे 4 कंटेनर्स आहेत माझ्या इथे. तर तिथे ओला कचराचा वेगळा कंटेनर आहे, पेपरचा वेगळा कंटेनर आहे, आणि जे याचे कॅन्स येतात, दह्याचे कॅन्स येतात तर त्याचे कॅन्स आणि दुधाचे कॅन्स जे असतात तर त्याचा एक वेगळा डब्बा आहे. पॉलिथिन्स म्हणा, दुसऱ्या कोणत्या पण गोष्टी त्याच्यासाठी अजून एक वेगळा डब्बा आहे. तर ते जर तुम्ही व्यवस्थित अरेंज केलं नाही आणि कोणी जर चुकीचं जर कचरा काय केला तर त्यांना लगेच कळून येतं. तर ते जर चूक त्यांच्या डोळ्यासमोर जर आली ती चूक, आणि तर मग तुम्हाला त्याची खूप मोठी फाईन भरावं लागेल.
तर ही चूक जर्मनीमध्ये येऊन कधीच करू नका, की इथे कचऱ्याला खूप महत्त्व दिलं जातं. आणि ते मला पण खरं सांगायचं तर खूप भीती वाटत असते नेहमी, की मी नेहमी इनाच्या पप्पाला विचारत असते की हे कशात टाकायचं, कारण मला आत्तापर्यंत 6 वर्ष झाले की मला कशात काय टाकायचं ते माहिती नसतं आणि मला फाईन भरायचा नाही आहे. त्याच्यामुळे मग मी नेहमी विचारत असते की हे कशात, ते कशात, हे ते, मगच मी ते हे करत असते. तर इथं त्या कचऱ्यासाठी पण फाईन भरावा लागतो. तर ही होती एक इंटरेस्टिंग गोष्ट जे की तुम्हाला खूप महागात पडू शकते. आणि त्यानंतरची गोष्ट जे की मी पहिलं पण सांगितली होती, जे की संडे म्हणजे इथे खूप शांततेचा दिवस असतो. रविवारी म्हणजे रुहे टाक असं म्हणतात. रुहे टाक म्हणजे शांततेचा दिवस. आणि ह्या दिवशी तुम्हाला म्हणजे मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ड्रिल करू शकत नाही आणि व्हॅक्यूम करू शकत नाही, काही खेळ ते वॉलला म्हणजे असा आवाज काहीच करू शकत नाही. त्याच्यासाठी आणि आता जर आमच्याच इथलं फॉर एक्झाम्पल घेतलं तर इथे माझ्या बाजूला पण आजी राहते आणि इकडे पण आजी राहते. त्यांनी जर आमची कंप्लेंट जर केली, म्हणजे हे लोक कंप्लेंट पण करतात की इथे आवाज येतोय, आज यांचं शांतता नाही, असं तसं, आणि मग त्यांनी ह्या गोष्टीसाठी पोलिसांना पण बोलू शकतात. तर इथे त्या दिवशी इथे लोकांना शांतताच पाहिजे असते. तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला मग ते पोलीस येतील, मग फाईन भरावं लागेल आपल्याला त्याच्यासाठी. तर मग आम्हाला वाटतं की न काही करता रविवारी फक्त आरामच करायला पाहिजे. मग आमचा पण असा शेड्यूल असतो की आम्ही रविवारी नेहमी आरामच करत असतो आणि म्हणजे अशा गोष्टी करत नाही. तर मला अजून एक गोष्ट आठवते, जेव्हा हे घराचं काम चालू होतं आणि म्हणजे आमच्यासोबतच एक इन्सिडेंट झाला होता, मी तुम्हाला ते सांगते. आम्ही इथे शिफ्ट झालो नव्हतो, पण फक्त घराचं काम चालू होतं, म्हणजे हे लाईट फिटिंग ते चालू होती. आणि लाईट फिटिंगचं बहुतेक तर ते लोक रविवारी पण येऊन काम करत होते की काहीतरी असं. हो, बहुतेक तर शनिवारी की रविवारी मला आठवत नाही आहे, पण करत होते ते लोक येऊन काम. तर त्यांनी आमच्या इकडच्या साईडच्या आजीनी हे केलं होतं, म्हणजे आम्हाला फोन केला होता कोणाकडून तरी नंबर घेऊन की हे जमणार नाही इथे, की आज शांततेचा दिवस आहे आणि खूप आवाज येतोय तुमचा इथून. तर आम्हाला तर इथं माहीतच नव्हतं की काय चालू आहे. मग आम्ही फोन केला जे काम करत होते ते इलेक्ट्रिशियनला आणि सांगितलं की आज करू नका म्हणून, म्हणजे तिला थोडासा प्रॉब्लेम होतोय म्हणून. आणि अजून इकडची जी आहे तिने पण तसंच केलं होतं. तिला संध्याकाळी झोपायचं असते आणि इथे संध्याकाळी काम करत होते, म्हणजे किती वाजता, म्हणजे संध्याकाळपर्यंत 8-10 असंपर्यंत करत होते. तर इथं 10च्या नंतर पण आवाज केलेला जमत नाही. तर मग ही पण येऊन आम्हाला सांगत होती थोडंसं मला झोपायला थोडासा प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही थोडंसं तेवढा आवाज नका करू, मला त्रास होतो असं म्हणून. तर इथं बरं झालं त्यांनी पोलिसांना ते काही बोलवलं नाही, फक्त आम्हाला फोन करून सांगितले की असं असं होत आहे. मग आम्ही ते काम स्टॉप केलं. तर तेव्हा आम्ही वाचलो होतो, पण नंतर आम्ही असं काही गोष्ट करणार नाही. आणि तर त्याच्यानंतर लास्ट टॉपिक आहे ट्रेन बसचं तिकीट. जर तुम्ही इथे म्हणजे वन प्लेस टू अनदर जाण्यासाठी 1-2 युरो लागतात, म्हणजे 80 ते 160 असं. म्हणजे थोडं जवळपर्यंत जायचं असेल तर, दूरपर्यंत जायचं असेल तर थोडंसं 5 युरो असे लागतात. तर इथे असा रूल आहे, म्हणजे चेकिंगला कधीतरीच येतात, म्हणजे असं रेग्युलर तुम्हाला असं भेटतील असं तसं काही नाही. पण इथे जर तुम्ही बिना तिकीटचे पकडलो तर मग तुम्हाला 60 युरोचा तर नक्कीच फटका बसेल. तर इथे त्या 2 युरोसाठी आपण 60 युरो भरायला थोडंसं अवघड होतं. त्यामुळे बेटर आहे की इथं 2 युरोचं तिकीट काढा आणि मस्त जर्मनीमध्ये फिरा. तर इथे जर्मनीमध्ये हे स्ट्रिक्ट रूल आहे की तिकीट काढल्याशिवाय
मस्ट, तिकीट इज मस्ट, कारण 7 युरोचा फटका बसू शकतो, त्याच्यापेक्षा 2 युरो दिलेले कधी पण चांगलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.